कोणतीही व्यक्ती आपल्या घरामधून पुढच्या 3 दिवसामध्ये SaaS बिझनेस सुरू कशी करू शकते याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदाच माझ्या YouTube चॅनलवरती आला असाल तर लगेच YouTube चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे यासारखेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. नमस्कार, मी ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच. 2006 पासून आतापर्यंत 10 पेक्षा जास्त व्यवसाय केलेले आहेत आणि या YouTube चॅनलवरती मी तुम्हाला कशा प्रकारे व्यवसाय सुरू करावा आणि ग्रो करावा याचं मार्गदर्शन करणार आहे. सो सुरुवात करूया तुमच्या SaaS जर्नीला. पण त्यासाठी तुम्ही एक्साइटेड आहात का? जर एक्साइटेड असाल, पूर्ण व्हिडिओ पूर्ण फोकस देऊन बघा, कारण हे पाहिल्यानंतर तुम्हाला पुढच्या 3 दिवसामध्ये स्वतःचा SaaS बिझनेस सुरू कसा करायचा याची क्लॅरिटी 100% येईल. मग तुम्हाला प्रश्न असेल, SaaS बिझनेस म्हणजे काय? SaaS बिझनेस याचा अर्थ होतो सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. म्हणजे तुम्ही एखादं सॉफ्टवेअर तयार करता आणि ते सर्व्हिस म्हणून इतर बिझनेसला देता. याला बोलतात SaaS. पुन्हा एकदा सांगतो, SaaS म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ बिझनेस. तुम्ही एखादं सॉफ्टवेअर तयार करता जे इतर बिझनेसला खूप उपयुक्त असतं आणि त्या बिझनेसला वापरायला देता. याला म्हणतात सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. तुम्ही इतर उद्योजकांच्या व्यवसायांच्या गरजा समजून घेता. तुमचा वेळ न देता एक अशी सिस्टीम तयार करता की त्यामुळे त्या कंपनीमधील, त्या बिझनेसमधील अनेक कामं ऑटोमेट होऊ शकतील, त्यांचा वेळ वाचेल आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यास तुमची सिस्टीम मदत करेल, असं तुम्ही एक सॉफ्टवेअर डिझाईन करता. यामध्ये हे सर्व सॉफ्टवेअर क्लाउड बेस असतं, त्यामुळे कोणत्याही लोकेशनमधून ते ॲक्सेस करता येतं. ज्या कम्प्युटरवरती किंवा ज्या डिव्हाइसवरती इंटरनेट अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचं SaaS सॉफ्टवेअर इझिली ओपन करू शकता किंवा इतर कोणताही क्लायंट इझिली उघडू शकतो आणि त्यामध्ये काम करू शकतो. SaaS बिझनेसमध्ये रिकरिंग रेव्हेन्यू हे सबस्क्रिप्शन मॉडेल असतं आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला किंवा क्वार्टरली किंवा प्रत्येक वर्षाला तो क्लायंट एक फिक्स अमाऊंट देतो आणि त्याच्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये प्रत्येक महिन्याला किंवा क्वार्टरली किंवा इयरली एक फिक्स अमाऊंट येते आणि त्याच्यामुळे तुमचा व्यवसाय सातत्याने वाढत राहतो. जसे तुमचे क्लायंट वाढतात तसा इन्कम तुमचा वाढत राहतो. जगातील मोठमोठ्या कंपन्या रिकरिंग रेव्हेन्यू हे बिझनेस मॉडेलचा वापर करत असतात, कारण यामध्ये ग्रोथ होण्याची शक्यता खूपच जास्त असते. त्याचबरोबर जी तुमची SaaS सिस्टीम आहे, जी तुम्ही क्लायंटला दिलेली आहे, त्याच्यामध्ये काहीही अपडेट करायचं म्हटलं, सेंटर सर्व्हरवरती अपडेट केल्यानंतर जे काही क्लायंट वापरतात त्यांच्या सिस्टीममध्ये ऑटोमॅटिक अपडेट होतं. त्यामुळे प्रत्येक क्लायंटला जी सिस्टीम दिलेली आहे ते मेंटेनन्स करायची गरज नसते. तुम्ही सर्व्हर लेवलला हे सर्व मेंटेनन्स करू शकता, ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि एकाच वेळी अनेक क्लायंटला तुम्ही सर्व्हिस देऊ शकता. म्हणूनच हे जे मॉडेल आहे हे स्केलेबल आहे. तुम्ही एका क्लायंट पासून हजारो क्लायंटला एकाच वेळी ही SaaS सिस्टीम देऊ शकता, ज्याच्यामुळे ते प्रत्येक क्लायंट आपापलं काम करतील, तुम्हाला रिकरिंग इन्कम मिळत राहील. या ठिकाणी तुम्ही तुमचं SaaS बिझनेस लॉन्च करू शकता आणि तुम्ही एक असं प्लॅटफॉर्म तयार करू शकता, जे प्लॅटफॉर्म तुम्ही अनेक उद्योजकांना, व्यावसायिकांना वापरायला देऊ शकता. ते तुमचे मल्टिपल क्लायंट त्याचा वापर करतील आणि तुम्हाला प्रत्येक मंथली, क्वार्टरली किंवा इयरली एक फिक्स अमाऊंट देतील. हे असं मॉडेल आहे जिथं तुमची एक सिस्टीम असते, त्या सिस्टीममध्ये तुम्ही अनलिमिटेड क्लायंटला हँडल करत असता. यासाठी तुम्हाला मोठी टीम हायर करायची गरज नाहीये. प्रॉपर सिस्टीम तुम्ही रन करू शकता आणि खूप चांगला रेव्हेन्यू तुम्ही जनरेट करू शकता. आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं, कोणती व्यक्ती स्वतःचा SaaS बिझनेस सुरू करू शकते. आता या ठिकाणी आणखी जास्त क्लॅरिटी मी तुम्हाला देणार आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा SaaS बिझनेसची जर्नी सुरू करू शकाल. तुम्हाला SaaS बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला प्रोग्रॅमर असण्याची गरज नाहीये. तुम्हाला ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय, जे उद्योजकांना, व्यावसायिकांना जे प्रॉब्लेम्स येतात, ते प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत आणि ते प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मग SaaS बिझनेस कोण कोण सुरू करू शकतं, काही एक्झाम्पल मी सांगतो, ज्याच्यामुळे तुम्हाला आणखी जास्त क्लॅरिटी. जर तुम्ही फायनान्स ॲडवायझर असाल तर आत्तापर्यंत गेल्या 5-6 वर्षामध्ये अनेक व्यक्तींना त्यांचा फायनान्स प्रॉपर करण्यासाठी तुम्ही हेल्प केलेले असेल. तुम्हाला फायनान्स ॲडवायझर म्हणून खूप जास्त नॉलेज आलेलं असेल.
तर तुमच्याकडे तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर आहात, त्या बिझनेसमध्येच प्रॉपर सिस्टीम यूज करणं, प्रॉपर एआयचा डिजिटल मार्केटिंगचा वापर करणं आणि तो व्यवसाय ग्रो करण्यावर फोकस करणं, हा पहिला मार्ग. आणि जो मी सजेस्ट करतोय ते दुसरा मार्ग, कारण यामध्ये कोणतीही स्पर्धा नाहीये. तुम्ही अनेक वर्ष फायनान्स ॲडवायझर म्हणून काम केल्यामुळे फायनान्स इंडस्ट्रीमधील प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती आहेत आणि त्याचे सोल्युशन सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. तर तुम्ही एक SaaS बिझनेस सुरू करता, ज्याच्यामध्ये जे फायनान्स ॲडवायझर आहेत त्यांना लागणारी सिस्टीम तुम्ही प्रोव्हाइड करता आणि त्या फायनान्स ॲडवायझरला ती सिस्टीम वापरून त्यांचा व्यवसाय कसा वाढवायचा यासाठी तुम्ही हेल्प करता. हा दुसरा मार्ग खूप युनिक आहे, यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही आहे आणि तुम्ही खूप वेगळ्या लेवलला ग्रो होऊ शकता. आता मी फक्त फायनान्स ॲडवायझरचे एक्झाम्पल सांगितलं. याच पद्धतीने जर तुम्ही रिअल एस्टेट एजंट असाल, तुम्ही फ्लॅट रेंटवरती देत असाल किंवा सेल करत असाल, तर तुम्ही सुद्धा तुमच्या इंडस्ट्रीचं चांगलं नॉलेज असेल तर स्वतःचा SaaS बिझनेस सुरू करून इतर जे मार्केटमध्ये रिअल इस्टेट एजंट्स आहेत त्यांना हेल्प करू शकता त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्या सर्व लोकांना तुम्ही तुमचं SaaS प्लॅटफॉर्म सेल करू शकता. खूप युनिक आयडिया वाटते ना. थर्ड आहे, एक्झाम्पल मी सांगतोय, कोचेस आणि ट्रेनर्स. तुम्ही अनेक वर्षापासून कोचिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल, अनेक लोकांना मार्गदर्शन करत असाल, तर एक तर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी हे सर्व SaaS प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता किंवा जे तुमच्या ओळखीचे किंवा ज्यांना तुम्ही गाईड करताय अशा कोचेस, ट्रेनर लोकांना त्यांची सिस्टीम डेव्हलप करून ग्रो करण्यासाठी तुम्ही त्यांना हेल्प करू शकता आणि खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकता. तुम्ही जर हेल्थ प्रोफेशनल्स असाल आणि अनेक वर्षापासून अनेक लोकांना त्यांची हेल्थ चांगली करण्यासाठी हेल्प करत असाल, एकतर तुम्ही जो हेल्थ बिझनेस करत आहात त्यामध्ये ग्रो होण्यासाठी SaaS सिस्टीमचा वापर करू शकता. पण मी सजेस्ट करेन, तुम्ही जर 5 ते 6 वर्ष हेल्थ प्रोफेशनलमध्ये काम करत असाल, मग डॉक्टर असाल, एखादं क्लिनिक रन करत असाल किंवा हॉस्पिटल रन करत असाल, तर तुम्ही आता नेक्स्ट लेवलला जाऊ शकता आणि भारतातील इतर जे क्लिनिक आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्यांना ग्रो कसं करायचं याचं मार्गदर्शन त्यांना करू शकता आणि त्यांनी SaaS सिस्टीमचा वापर कसा करावा हे तुम्ही त्यांना हेल्प करू शकता. आणि SaaS सिस्टीम दिल्याबद्दल तुम्ही मंथली किंवा क्वार्टरली किंवा इयरली खूप चांगला रिकरिंग इन्कम कमवू शकता. तुम्ही एखादं इन्स्टिट्यूट रन करत असाल, कोचिंग क्लासेस रन करत असाल, तर तुमचा कोचिंग क्लासेस, तुमचा इन्स्टिट्यूट ग्रो होण्यासाठी तुम्ही SaaS सिस्टीमचा वापर करू शकता. किंवा तुमच्यासारखे अनेक कोचिंग क्लासेस आहेत, अनेक इन्स्टिट्यूट रन करतात, म्हणजे कम्प्युटर क्लास असेल, योगा क्लास असेल, त्या सर्वांना तुम्ही हेल्प करू शकता त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी. SaaS सिस्टीम ही कोणत्याही व्यवसायाला इम्प्लिमेंट करणं सोपं असतं. पण मी तुम्हाला सजेस्ट काय करतोय, तुम्ही आत्तापर्यंत जो व्यवसाय करत आहात त्याच व्यवसायातील लोकांना जर तुम्ही हेल्प केली तर तुम्ही इझिली हेल्प करू शकता, कारण अनेक वर्षापासून ते तुम्ही काम करत आहात. त्याचबरोबर तुम्ही फ्रीलान्सर असाल, मार्केटर असाल, डिजिटल एजन्सी रन करत असाल, तर तुमच्या क्लायंटचं प्रॉपर मॅनेज करण्यासाठी, त्यांना क्लायंटला ग्रो करण्यासाठी SaaS सिस्टीम तुम्ही त्यांना देऊ शकता आणि त्यांचा व्यवसाय ग्रो करू शकता. आणि तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी असाल, एम्प्लॉई असाल आणि तुम्हाला स्वतःचा SaaS बिझनेस सुरू करायचा असेल, तर तुम्ही SaaS सर्व्हिस ज्या आहेत, जसं डिजिटल मार्केटिंग आहे, AI आहे, लँडिंग पेज तयार करणं आलं, वेबसाईट तयार करणं आलं, या सेवा इतर कोणत्याही प्रकारच्या उद्योजकांना सेल करून तुम्ही खूप चांगलं अर्निंग करू शकता. लक्षात ठेवा, जे व्यवसाय रन होत आहेत त्यांचा कोणताही एक प्रॉब्लेम जर तुम्ही ओळखला आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला SaaS सिस्टीमच्या माध्यमातून देता येईल आणि त्यांचा व्यवसाय ग्रो करता येईल. पहा, या बिझनेसमध्ये तुम्ही इतरांचा व्यवसाय वाढवायला हेल्प करता आणि त्यांचा व्यवसाय वाढवायला हेल्प केल्यामुळे तुमचा व्यवसाय ग्रो होतो आणि त्यामुळे विन विन सिच्युएशन असल्यामुळे लॉंग टर्ममध्ये एक क्लायंट तुमच्यावर राहत असल्यामुळे खूप चांगला रिकरिंग इन्कम तुम्हाला मिळतो. ग्लोबली सर्वात जास्त जे बिझनेस मॉडेल ग्रो होत आहेत त्यातील
सर्वात महत्त्वाचं मॉडेल आहे सास मॉडेल आणि म्हणूनच सास मॉडेल हे खूप जास्त ग्रो होत आहे. 2024च्या रिपोर्ट प्रमाणे सास मार्केट साईज आहे ना ग्लोबली $317 बिलियन एवढी आहे. 2030 पर्यंत ही सास मार्केट साईज आहे ना ही $1 ट्रिलियन पर्यंत ग्रो होणार आहे. प्रत्येक वर्षी 19.5% CAGR ग्रोथ रेटनं ती ग्रो होत आहे आणि म्हणूनच या इंडस्ट्रीमध्ये आपण लवकर सुरुवात करायला पाहिजे, तरच आपण खूप जास्त ग्रो होऊ शकतो. आज प्रामुख्याने 80% उद्योजक कोणतं ना कोणतं सास टूल वापरत आहेत त्यांचा व्यवसाय ग्रो करण्यासाठी. भारताचा जर विचार केला तर भारतातील 54% लोकसंख्या ऑनलाईन आलेल्या आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक उद्योजक या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतं ना कोणतं सास टूलचा वापर करत आहे. सास टूलचा वापर केल्यामुळे त्यांच्या कंपनीमधील जे काही टास्क असतात ते टास्क करण्याचं स्पीड वाढतं, व्यवसाय ग्रोथ व्हायला मदत होते. जो सास फाउंडर 5 ते 6 महिने सास बिझनेसवरती काम करतो तो इझिली 1 ते 5 लाख रुपयाचा मंथली इन्कम कमवत आहे. सो तुम्ही सुद्धा पहिल्या दिवसापासून तुम्हाला इन्कम मिळणार नाहीये. 5 ते 6 महिने सातत्याने जर तुम्ही काम केलं तर इझिली 1 ते 5 लाख रुपयाचा इन्कम जनरेट करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच सास बिझनेस हे प्रत्येक व्यक्तीनं सुरुवात करण्यासाठी 2025 किंवा 26 वर्ष हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला प्रश्न असेल की आता मी का स्टार्ट बिझनेस सुरू केला पाहिजे, याची प्रामुख्याने काही कारणं तुम्हाला सांगतो. सर्वात पहिलं रिझन आहे की तुम्ही तुमचा सास बिझनेस सुरू केला पाहिजे, तो म्हणजे बिल्ड रिकरिंग इन्कम. तुम्ही कोणतीही सेवा देत असाल, म्हणजे एक्झाम्पल पेस्ट कंट्रोलची सेवा देत असाल तर एकदा पेस्ट कंट्रोल केलं की तुम्हाला पैसे मिळाले तर विषय संपला. तुम्ही इंटिरियर डिझायनिंगचं काम करत असाल, एकदा इंटिरियर डिझायनिंग केलं की काम संपतं, पुन्हा पैसे मंथली किंवा इयरली मिळत नाहीत. तुम्ही एखादी प्रॉपर्टी सेल केली, एकदा तुम्हाला इन्कम मिळतो पण मंथली क्वार्टरली इन्कम नाही मिळत. तुमच्यापैकी अनेक व्यक्ती जे व्यवसाय करतायत त्याच्यामध्ये एकदा क्लायंटला सेवा किंवा वस्तू विकल्यानंतर पुन्हा पुन्हा विकण्याचे चान्सेस कमी होतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळा नवीन कस्टमरला अट्रॅक्ट करावं लागतं आपली वस्तू किंवा सेवा सेल करण्यासाठी. पण सास बिझनेसमध्ये असं नाहीये. एकदा एका संभाव्य ग्राहकाला अट्रॅक्ट केला, त्याला कस्टमरमध्ये रूपांतर केलं की त्यानंतर तो कस्टमर तुम्हाला मंथली किंवा क्वार्टरली किंवा इयरली फिक्स अमाऊंट देत राहणार आहे, कारण त्याचा पूर्ण व्यवसाय आपल्या सिस्टीमवरती चालत असणार आहे. आणि म्हणूनच रिकरिंग इन्कम जर तुम्हाला बिल्ड करायचं असेल तर तुम्ही स्वतःचा सास बिझनेस सुरू करायलाच पाहिजे. सास सिस्टीम ही 100% क्लाउड बेस असल्यामुळे कोणत्याही कस्टमरला तुम्हाला ती डिलिव्हर करण्यासाठी काही सेकंदचा वेळ लागतो. येस, तुम्ही कोणत्याही सिटीमधील असाल, कोणत्याही देशामधील कोणत्याही सिटीमधील उद्योजकाला तुम्ही तुमच्या घरी बसून किंवा ऑफिसमध्ये बसून ती सास सिस्टीम डिलिव्हर करू शकता. हा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे, ज्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगचा वेळ वाचतो, ज्याच्यासाठी तुम्हाला टाइम जास्त द्यायची गरज नाही आहे. हे सर्व ॲटोमेट करता येतं. कोणीही पेमेंट केले की पेमेंट केल्या केल्या त्या उद्योजकाला त्याचा ॲक्सेस जातं आणि ते उद्योजक लगेच त्याच्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट करायला सुरुवात करू शकतो. वर्क फ्रॉम एनिवेअर, तुम्ही कुठेही बसून ही सेवा इतर व्यावसायिकांना देऊ शकता. त्यासाठी एखादं ऑफिस घेण्याची किंवा त्या उद्योजकाच्या ऑफिसमध्ये जायची तुम्हाला गरज नाहीये. तुम्हाला सास सिस्टीमचा डेमो द्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही झूमच्या माध्यमातून किंवा गुगल मीटच्या माध्यमातून घरी बसून त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकता आणि तुम्ही इतर उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी हेल्प करत असल्यामुळे त्या उद्योजकाचा व्यवसाय वाढतो आणि तो वाढल्यामुळे तो क्लायंट लाईफ टाईम आपल्याबरोबर राहतो आणि आपल्याला रिव्हेन्यू मिळतो. म्हणजे या बिझनेसमध्ये इतर उद्योजकांना आपण हेल्प करतो त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी. आणि म्हणून तुम्ही आजच्या घडीला लगेच सास बिझनेस सुरू करायलाच पाहिजे. काही एक्झाम्पल पण पाहूया ज्याच्यामुळे तुम्हाला आणखी जास्त क्लॅरिटी येईल. या ठिकाणी फायनान्स ॲडवायझरचा आपण एक्झाम्पल घेतलेला आहे. तुम्ही अनेक वर्षापासून फायनान्शियल ॲडवायझर असाल तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या इंडस्ट्रीमधला सर्वात मोठा प्रॉब्लेम्स असतो मॅन्युअली फॉलोअप करावं लागतं. क्लायंटला रिन्युअलसाठी सुद्धा फॉलोअप तुम्हाला करावं लागतं.
आणि ही प्रोसेस मॅन्युअली असल्यामुळे तुम्हाला नोटबुकवरती लिहावं लागतं आणि त्यामुळे अनेक वेळा प्रॉपर फॉलो तुमच्याकडून होत नाहीये. हा मोठा प्रॉब्लेम आहे या इंडस्ट्रीचा. सेम तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये असाल तर पहिल्यांदा प्रॉब्लेम सर्च करायचे आणि ते प्रॉब्लेम सास बिझनेसच्या माध्यमातून सॉल्व्ह कसे होतील यावर फोकस करायचा आहे. आता या ठिकाणी पहा सोल्युशन आपण देतोय ऑल इन वन बिझनेस ऑटोमेशन प्लॅटफॉर्म, जिथं त्यांचा फॉलोअप आहे ते ऑटोमॅटिक करता येऊ शकेल. ज्यांचा फॉलोअप आज करायचा आहे त्याची प्रॉपर माहिती आपल्याला मिळेल, ज्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर टायमिंगवरती फॉलोअप कराल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला रिव्हेन्यू सुद्धा मिळू शकतो. आणि रिझल्ट काय येईल? फायनान्शियल ॲडवायझर त्यांच्या क्लायंटला टायमिंगवरती प्रॉपर फॉलोअप करू शकतात. लीड जे आलेले असतात त्या लीडला प्रॉपर फॉलोअप करता येतील, त्यामुळे लीडचं रूपांतर कस्टमरमध्ये होईल. रिमाइंडर त्यांना पाठवता येतील की या डेटला तुमचा पेमेंटचा डेट आहे, असे रिमाइंडर तुम्हाला पाठवता येतात. आणि ऑन टायमिंग पेमेंट आल्यामुळे तुमचा व्यवसाय म्हणजे त्या फायनान्स ॲडवायझरचा व्यवसाय खूप जास्त ग्रो होईल. आणि हे सर्व सिस्टीम देण्यासाठी तुम्ही एखादी मंथली अमाऊंट त्या व्यक्तीकडून घेऊ शकता. आणि डेफिनेटली त्याचा व्यवसाय जर ग्रो झाला तुमच्यामुळे, तुम्ही सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे, तर डेफिनेटली ती व्यक्ती तुम्हाला मंथली एक खूप चांगले अमाऊंट तुम्हाला देऊ शकते. तुम्ही सिस्टीम देण्या अगोदर आणि सिस्टीम दिल्यानंतर त्याच्या व्यवसायामध्ये कोणते बदल होणार आहेत याची क्लॅरिटी जर तुम्ही त्याला दिली तर डेफिनेटली तो लगेच क्लोज होऊ शकेल. म्हणजे लीड एखादी आली तर त्याला क्लोज होण्यासाठी खूप चांगली सिस्टीम असते, ती म्हणजे बिफोर आणि आफ्टरमध्ये कोणते बदल होतील. जसं की मॅन्युअली फॉलोअप करावं लागतं प्रत्येक फायनान्स ॲडवायझरला, पण जर प्रॉपर सिस्टीम वापरली तर ते फॉलोअप ऑटोमॅटिक करू शकता. येस, आणि त्याच्यामुळे वेळ तर वाचेल पण कन्वर्जन खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. ज्या रिन्युअल डेट्स असतात त्या भरपूरदा मिस होतात, पण ते जर प्रॉपर सिस्टीम वापरली तर त्या डेटला त्या टायमिंगला तो रिन्यू करू शकेल आणि त्यामुळे तुमचं कमिशन तुम्हाला खूप चांगलं मिळू शकेल. क्लायंटचं प्रॉपर मॅनेज करण्यासाठी भरपूर जास्त वेळ जात असतो मॅन्युअली, कारण सिस्टीम वापरण्यापूर्वी. पण जर सिस्टीम तुम्ही प्रॉपर वापरली तर सेंट्रलाइज क्लायंट मॅनेजमेंटचा डेटा तुमच्या समोर असेल आणि एका क्लिकवरती प्रत्येक क्लायंटचा डेटा तुमच्या समोर येईल, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट्स मिळेल. त्याचबरोबर कोणताही फायनान्स ॲडवायझर जर प्रॉपर सास सिस्टीम वापरत नसेल तर त्याला ज्या लीड मिळतात त्या लीडला प्रॉपर टायमिंगला फॉलोअप न केल्यामुळे त्या लीडचं रूपांतर कस्टमरमध्ये होत नाही आहे आणि खूप मोठा लॉस होत असतो. कारण त्याला मिळणारं इन्कम, त्याला मिळणारा रेव्हेन्यू तो कस्टमरमध्ये रूपांतर न झाल्यामुळे मिळतच नाही आहे. पण जर प्रॉपर सिस्टीम वापरली तर रेव्हेन्यू इन्क्रीज होईल, ज्या लीड्स मिळतात त्या कस्टमरमध्ये रूपांतर होतील आणि त्यामुळे त्या फायनान्स ॲडवायझरचा बिझनेस हा सातत्याने ग्रो होत राहील. यासाठी प्रत्येक फायनान्स ॲडवायझरनं सास सिस्टीमचा वापर केलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. एक तर तुम्ही फायनान्स ॲडवायझर असाल तर तुमचा व्यवसाय वाढवावा यासाठी सास सिस्टीम वापरू शकता, हा पहिला मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग म्हणजे इतर जे फायनान्स ॲडवायझर आहेत त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्या सर्वांना तुम्ही तुमचं सास प्लॅटफॉर्म जे आहे ते वापरायला देऊ शकता आणि खूप चांगलं मंथली इन्कम जनरेट करू शकता. इथे मी फक्त फायनान्स ॲडवायझरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्ही काय नक्की करत आहात ते चॅटमध्ये टाईप करा. आणखी एक एक्झाम्पल घेतो ज्याच्यामुळे तुम्हाला आणखी जास्त क्लॅरिटी मिळेल. तुम्ही रिअल इस्टेट एजंट आहात. एका सिटीमध्ये अनेक वर्षापासून नवीन फ्लॅट विकण्यासाठी, ओपन प्लॉट विकण्यासाठी किंवा रेंटवरती देण्यासाठी काम करतायत. तुमचे खूप चांगले क्लायंट पण आहेत. तर तुम्हाला रिअल इस्टेट एजंटमधला जो मेन प्रॉब्लेम्स असतो तो म्हणजे ज्या प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीसाठी ज्या लीड्स येतात त्या लीडला मॅनेज करणं आणि त्याचबरोबर त्या लीडला फॉलोअप प्रॉपर होत नाहीये. हा मोठा प्रॉब्लेम असतो. मग हा प्रॉब्लेम आहे, हा तुम्हाला सॉल्व्ह करता येईल सास सिस्टीमच्या माध्यमातून. तुम्ही एक प्रॉपर ऑटोमेशन फनल तयार करू शकता ज्याच्यामध्ये ज्या लीड्स आलेल्या आहेत त्या लीडला ऑटोमॅटिकली व्हॉट्सॲप मेसेज जातील, त्यांना ईमेल जातील. ज्यांना कॉल करायचा आहे त्यांचा डेटा तुमच्या सिस्टीमवरती शो होईल, त्यामुळे तुम्हाला माहिती पडेल आज या 5 व्यक्तींना कॉल करायचा आहे. आणि कॉलिंग झाल्यानंतर जे काही बोललेलं आहे ते सुद्धा आपण त्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवू शकतो. सो असा सोल्युशन जर तुम्ही दिलं तर तुम्ही हजारो रिअल इस्टेटला त्यांचा व्यवसाय वाढवायला तुम्ही हेल्प करू शकता. आणि हे हेल्प केल्यामुळे त्या प्रत्येक रिअल इस्टेट एजंट जे आहेत ना त्यांना मॅक्झिमम डील क्लोज होतील.
त्या रिअल इस्टेट एजंटला जर सास सिस्टीम देत असाल तर तुम्हाला मंथली रिकरिंग इन्कम खूप चांगला मिळू शकतो. सो हा सुद्धा खूप चांगला मार्ग आहे जो तुम्ही निवडू शकता. तुम्हाला सिंपल एक ॲटोमेशन वर्कफ्लो रन करायचं असतं, ते सास सिस्टीममध्ये इझिली करता येतं. ज्या लीड येतात त्या लीड आल्यानंतर त्या लीडला ऑटोमॅटिकली फॉलोअप तुम्ही करू शकता व्हॉट्सॲप आणि ईमेलच्या माध्यमातून, आणि देन त्यांना साईट व्हिजिटला बोलवू शकता, त्यांना ती प्रॉपर्टी सेल करू शकता आणि खूप जास्त इन्कम जनरेट करू शकता. जर रेंटवरती देत असाल तर रेंट तुम्हाला मिळेल, जर तुम्ही सेल करत असाल तर काही पर्सेंटेज तुम्हाला कमिशन मिळेल. सो या ठिकाणी सुद्धा 2 मार्ग आहेत. एक तर तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी सास सिस्टीमचा वापर करणं, आणि दुसरा मार्ग म्हणजे तुमच्यासारखे भारतामध्ये लाखो लोक रिअल इस्टेट एजंट म्हणून काम करतायत, तर त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सास सिस्टीमचा बिझनेस सुरू करून त्यांना ती सेवा देणं आणि मंथली इयरली खूप चांगलं रिकरिंग इन्कम कमावणं. आत्तापर्यंत जी माहिती तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच क्लॅरिटी आली असेल. पण तुमचा प्रश्न असेल की ज्योतिराम सर हे सर्व सांगताय, मग आम्हाला सांगा की आम्ही सास बिझनेस सुरू कसा करू शकतो. मित्रांनो, सास बिझनेस सुरू करण्याचे 2 माध्यमे आहेत. एक तर पूर्ण सिस्टीम डेव्हलप करणे हा पहिला मार्ग आहे, आणि दुसरा मार्ग आहे ब्लॅक लेबल लायसन घेणं. आता हे दोन्ही मार्ग काय आहेत याची तुम्हाला क्लॅरिटी देतो, ज्याच्यामुळे तुम्ही डिसाईड कराल की कोणतं माध्यम तुम्ही निवडायचं आहे. यस, तुम्ही आजपासून सास बिझनेस सुरू करू शकता. त्यातील पहिला मार्ग आहे तो म्हणजे स्वतः सास बिझनेस डेव्हलप करणं. तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करताय त्या इंडस्ट्रीमधले प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही सोल्युशन काय देणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही झिरोपासून अगदी स्क्रॅचपासून स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकता. पण यासाठी अंदाजे जे काही खर्च तुम्हाला येणार आहेत त्याची माहिती सुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे. सो या ठिकाणी पहा, कॉस्ट जी येणार आहे ते अंदाजे तुम्हाला मी कॉस्ट सांगतोय. एखादं सास टूल तुम्हाला जर तयार करायचं असेल तर फ्रंट एंड जी कॉस्ट असते ती 5 ते 10 लाखाच्या आसपास कॉस्ट तुम्हाला लागू शकते. बॅक एंड जी कॉस्टिंग असते ते 7 ते 12 लाखाची असते. जे डेव्हलपर असतात त्यांना हे शब्द माहिती असतील, फ्रंट एंड बॅक एंड, तुम्हाला तर जास्त विचार करायची गरज नाही, पण एक अंदाजे तुम्हाला माहिती असावा म्हणून माहिती तुम्हाला सांगत आहे. त्याचबरोबर तो डेटाबेस प्रॉपर मॅनेज करण्यासाठी आपल्याला कॉस्ट खर्च येते ते 3 ते 7 लाखाच्या आसपास असू शकते. APIचं इंटिग्रेशन करावं लागतं, त्यासाठी 2 ते 4 लाखाची कॉस्ट येऊ शकते. टेस्टिंग पूर्ण आपल्या सिस्टीम बनवल्यानंतर प्रॉपर सिस्टीम झालेली आहे किंवा नाही ती प्रॉपर टेस्टिंग करावी लागते, त्यासाठी 1 ते 2 लाख रुपये खर्च येऊ शकतो. आणि त्यानंतर जी पूर्ण सिस्टीम बनवलेली आहे ती यूज करून बघणं आणि ती प्रॉपर चालते का ती पूर्ण टेस्टिंग करणं, या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला हा खर्च येऊ शकतो. आता या ठिकाणी मी तुम्ही करावा हे सांगत नाहीये, तुम्हाला क्लॅरिटी मिळावी यासाठी ही माहिती दिलेली आहे. तुम्ही एखादं छोटंसं सास टूल लॉन्च केलं तर ही कॉस्टिंग कमी येऊ शकते, पण जर तुम्ही ऑल इन वन एखादं टूल लॉन्च करत असाल तर त्यासाठी ही कॉस्ट तुम्हाला येऊ शकते. ओके, त्याचबरोबर या कॉस्ट बरोबर तुम्हाला डेव्हलपमेंट टाइमलाईन सुद्धा तुम्हाला डिसाईड करावी लागेल की किती महिन्यामध्ये तुमचे पूर्ण सास सॉफ्टवेअर डेव्हलप होईल. पूर्ण प्लॅनिंग करण्यासाठी 4 ते 6 वीक लागतात की त्यामध्ये कोणकोणते फीचर द्यायचे, प्रॉब्लेम्स काय आहे, सोल्युशन काय आहे, ही सर्व माहिती तुम्ही प्लॅनिंगमध्ये आणू शकता. प्लॅनिंग केल्यानंतर सेकंड पार्ट असतो डिझायनिंग. सो डिझायनिंगसाठी 3 ते 4 वीक्स लागतात. त्यानंतर पुढचा पार्ट आहे डेव्हलपमेंट. ते पूर्ण सॉफ्टवेअरची प्रोग्रॅमिंग करण्यासाठी 24 ते 48 वीक हा वेळ लागू शकतो. त्यानंतर असतं ते पूर्ण टूल टेस्टिंग करण्यासाठी 6 ते 12 वीक्स, आणि त्यानंतर लॉन्च करण्यासाठी 2 वीक. या प्रकारे टायमिंग लागू शकतो. म्हणजे अंदाजे 2 वर्षाच्या आसपास तुम्हाला टायमिंग लागू शकतो. आणि अमाऊंट जर विचार केला तर 15 ते 20 लाखपेक्षा जास्त खर्च लागतो ऑल इन वन टूल लॉन्च करण्यासाठी. त्याचबरोबर सास टूल डेव्हलप केल्यानंतर सुद्धा मंथली कॉस्ट तुम्हाला लागत असते. मग ती कॉस्ट असेल होस्टिंगसाठी, मेंटेनन्ससाठी, सपोर्टसाठी, किंवा जे तुम्ही एम्प्लॉई हायर केले आहेत त्यांना सॅलरी देण्यासाठी, ती अंदाजे 5 ते 10 लाख रुपये पर मंथ तुम्हाला पे करावी लागते जर सास सॉफ्टवेअर डेव्हलप केलं तर. हा पहिला मार्ग आहे, पण हा मार्ग मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार आहे. का नाही करणार आहे? पहा, जर एवढा खर्च तुम्ही केला आणि खर्च केल्यानंतर सुद्धा जर तुमचं सॉफ्टवेअर प्रॉपर चाललं नाही आहे तर तुम्ही खूप मोठा लॉस तुम्हाला होणार आहे. म्हणूनच
नवीन व्यक्ती सॉफ्टवेअर तयार करण्यावरती जास्त फोकस करत नाहीत, कारण खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते आणि इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर सुद्धा काय रिटर्न मिळेल हे समजत नाहीये. आणि म्हणूनच दुसरा मार्ग जो मी तुम्हाला रिकमेंडेड करतोय तो म्हणजे माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, स्टार्ट युअर सास बिझनेस. येस, तुम्ही पुढच्या 3 दिवसामध्ये स्वतःचा सास बिझनेस सुरू करू शकता. तो म्हणजे ब्लॅक लेबल लायसन घेऊन. ब्लॅक लेबल लायसन म्हणजे काय? ऑलरेडी ज्या कंपनीने एवढी मोठी इन्व्हेस्ट करून एक सास प्रोडक्ट तयार केलेला आहे, त्या कंपनीकडून आपण ब्लॅक लेबल लायसन घेतो. ब्लॅक लेबल म्हणजे 100% आपलं ब्रँड, आपल्या ब्रँडच्या नावानं आपण ते लॉन्च करू शकतो. आपलं डोमेन डायरेक्टली कनेक्ट करता येतात. अनलिमिटेड सब अकाउंट आपण सेल करू शकतो, म्हणजेच अनलिमिटेड उद्योजकांना ते वापरायला देऊ शकतो आणि उद्योजकाकडून जे पैसे आपण घेणार आहोत ते आपल्याला 100% प्रॉफिट मार्जिन असतं. आपल्याला होस्टिंगसाठी पैसे खर्च करायची गरज नाहीये, आपल्याला डेव्हलपर हायर करायची गरज नाहीये किंवा आपल्याला कोडिंग शिकण्याची गरज नाहीये. हे सर्व मेन कंपनी काम करते. आपलं काम असतं फक्त सेल करणं आणि ज्यांना सेल केलेलं आहे अशा उद्योजकांना सपोर्ट देणं. बाकी पूर्ण टेक्निकल पार्ट हँडल करण्याचं काम, त्यामध्ये नवीन फीचर आणायचं काम मेन कंपनी करत असते. आपल्याला फक्त मंथली किंवा क्वार्टरली एक अमाऊंट पे करायची असते या मेन कंपनीला, ज्याच्यामुळे आपल्याला लायसन मिळेल ते सॉफ्टवेअर सेल करण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 100% प्रॉफिट मार्जिन आपलं असतं. आपण एक मंथली अमाऊंट पे केल्यानंतर किंवा क्वार्टरली अमाऊंट पे केल्यानंतर तुम्हाला जे काही मिळणार आहे ते 100% प्रॉफिट असणार आहे. येस, आहे ना? खूप चांगला मार्ग. कसा वाटतोय तुम्हाला? कारण आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर ऑफिस घ्यावं लागतं, एखादं दुकान चालू करायचं म्हटलं तर दुकान रेंटवरती घ्यावं लागतं, खूप माल त्या ठिकाणी भरावा लागतो आणि त्यानंतर सेल करावा लागतो. पण या ठिकाणी आपण कोणतीही मोठी इन्व्हेस्टमेंट करत नाहीये. जस्ट आपण ब्लॅक लेबल लायसन घेत आहोत आणि 3 दिवसाच्या आत आपलं पूर्ण सेटअप करून आपण सेल करायला सुरुवात करू शकतो. तुम्ही म्हणाल की सर नक्की कसं करायचं? खूप सिंपल आहे. तुम्हाला सास बिझनेस सुरू करणं, पहिली स्टेप तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे ब्लॅक लेबल लायसन तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्हाला ऑल इन वन बिझनेस ऑटोमेशन प्लॅटफॉर्म ॲक्सेस मिळेल. त्यानंतर तुम्हाला एक निश डिसाईड करायची आहे की कोणत्या प्रकारच्या उद्योजकांना तुम्ही ती सेवा देणार आहात. जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी असाल, एम्प्लॉई असाल तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगची सेवा इतर उद्योजकांना देऊ शकता. पण जर तुम्ही अनेक वर्षापासून फायनान्स इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर फायनान्सची सेवा जे व्यावसायिक देत आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन करू शकता. तुम्ही स्वतः ट्रेनर असाल तर इतर ट्रेनरला तुम्ही हेल्प करू शकता. तुम्ही रिअल इस्टेट एजंट असाल इतर रिअल इस्टेट एजंटला तुम्ही हेल्प करू शकता. ज्याचा अनुभव आहे त्या लोकांना हेल्प करून तुम्ही खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकता. सो सेकंड पोझिशनला तुम्हाला निश किंवा टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट करायचे आहेत की त्या लोकांना तुम्ही ती सेवा द्याल त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी. तुम्ही ते कोणतेही निश तुम्ही घेऊ शकता, पण लक्षात ठेवा ज्याचं नॉलेज तुमच्याकडे आहे, म्हणजे तुम्ही अनेक वर्षापासून डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करताय, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही इतर जे नवीन लोक डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये येत आहेत त्यांना हेल्प करू शकता, त्यांचा लीड आणण्यासाठी त्यांना हेल्प करू शकता, ज्या लीड आल्या त्या क्लोज करण्यासाठी. आणि त्यासाठी तुम्ही तुमचं सिस्टीम जे आहे ते त्यांना सेल करू शकता. म्हणजे कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर तुम्ही सास बिझनेस सुरू करू शकता आणि ती सेवा द्यायला सुरुवात करू शकता. पण यासाठी तुम्हाला लर्निंग करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे सास सॉफ्टवेअर आहे ते वापरायचं कसं हे तुम्हाला पूर्ण शिकावं लागेल. त्यामध्ये कोणकोणत्या सिस्टीम्स आहेत ह्या पूर्ण शिकाव्या लागतील. आणि यासाठी सर्व शिकण्यासाठी आणि एका तुमच्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसाचा वेळ लागेल. जर प्रॉपर 2-2.5 तास दिले तर, दररोज 1 तास दिला तर मग डेफिनेटली तुम्हाला 1 महिना लागेल. पण जरी 1 महिना लागला तरी हे सर्व सिस्टीम पहिल्यांदा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये वापरा किंवा कोणताही एक व्यवसाय घ्याल आणि त्या व्यवसायामध्ये सर्व वापराल. एकदा व्यवसायामध्ये वापरलं तुम्हाला सर्व गोष्टी समजतील पण, आणि इतर व्यवसायामध्ये वापरणं सिंपल असेल आणि हे सर्व शिकायला तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवरती मिळतं. सो वेगळ्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे. आणि सर्वात चौथी स्टेप आहे, तुमची ऑफर लॉन्च करा आणि सेल करायला सुरुवात करा. म्हणजे सर्वात पहिल्यांदा ब्लॅक लेबल लायसन तुम्हाला घ्यायचं आहे, एक निश निवडायची
निवडायची आहे ज्यांना ती तुम्ही सेवा देणार आहात. थर्ड, स्वतः शिकून घ्यायचं आहे आणि शिकल्यानंतर एक डेट डिसाईड करून त्या डेटला लॉन्च करायचं आहे आणि सेल करायला सुरुवात करून मंथली किंवा क्वार्टरली किंवा इयरली एक चांगला इन्कम तुम्हाला जनरेट करायचा आहे. किती सोपी आणि सिंपल सिस्टीम आहे जिथं तुम्ही SaaS बिझनेस सुरू करू शकता. आहे ना सिंपल? मग तुमचा प्रश्न असेल की सर हे ऑल इन वन सॉफ्टवेअर नक्की असतं कसं? तर या ठिकाणी मी तुम्हाला डेमो देणार आहे, हे प्लॅटफॉर्म नक्की आहे कसं. सो जाऊया आपण कम्प्युटर स्क्रीनवरती आणि याचा डेमो बघूया. सो या ठिकाणी आपण आलेलो आहोत ॲडमिन पॅनलवरती. जर तुम्ही ब्लॅक लेबल लायसन घेतलं तर या प्रकारे ॲडमिन पॅनल तुम्हाला मिळेल. या ठिकाणी पहा, माझ्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे महाफनल. सेम तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मचं नाव काही देऊ शकता. या ठिकाणी तुमचा लोगो कोणताही तुम्हाला अपलोड करता येईल. या ठिकाणी पहा admin.mahafunnel.com आहे. या ठिकाणी जे तुम्ही डोमेन घ्याल ते डोमेन कनेक्ट करता येईल. या ठिकाणी पहा सब अकाउंट्स आहेत. तुम्ही अनलिमिटेड उद्योजकांना हे अकाउंट सेल करू शकता. या ठिकाणी व्हाईट लेबल आहे. तुम्ही अनलिमिटेड उद्योजकांना व्हाईट लेबल अकाउंट सेल करता येतील. तुम्हाला हवी ती प्राइजिंग तुम्ही डिसाईड करू शकता तुमच्या प्लॅटफॉर्मची. तुम्हाला ब्लॅक लेबल घेतल्यानंतर हे सर्व तुम्ही डिसाईड करायचं आहे. तुमची प्राइजिंग तुम्ही डिसाईड करा. जे काही पैसे मिळतील ते 100% प्रॉफिट तुमचं असेल. तुम्ही अनेक लोकांना सब अकाउंट सेल करू शकता. एका उद्योजकाला सेल करू शकता किंवा लाखो उद्योजकांना सेल करता येतील. सिंपल. तुम्हाला कुणालाही सब अकाउंट सेल करायचं असेल तर या ठिकाणी राईट साईडला ॲड सब अकाउंटचं बटन आहे. सो ॲड सब अकाउंटवर क्लिक केलं की त्या व्यक्तीचं नाव, ईमेल ID, त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर, कोणता प्लॅन त्याला द्यायचा आहे तो करून क्रिएट अ सब अकाउंट केलं तर ॲटोमॅटिक त्या व्यक्तीला त्याचा ॲक्सेस जातो आणि तो इम्प्लिमेंट करायला सुरुवात करतो. हा आहे ॲडमिन पॅनल. आता ॲडमिन पॅनल नंतर त्या उद्योजकाला सेल केल्यानंतर त्याला प्लॅटफॉर्म कसा दिसेल, कोणकोणते फीचर्स आहेत हे आपण बघूया. कोणत्याही बिझनेसला जेव्हा आपण सब अकाउंट देतो त्याचा ॲक्सेस यासारखा असतो. सो या ठिकाणी पहा, त्यांना ॲक्सेस केल्यानंतर या ठिकाणी आपल्या ब्रँडचा लोगो या ठिकाणी आपण ॲड केलेला आहे. या प्रकारची स्क्रीन त्याला दिसते. सो पहा, नंबर ऑफ लीड्स किती आलेले आहेत, टोटल कॉन्टॅक्ट्स किती आहेत, फॉलोअपचं कसं आहे, पूर्ण सर्व या गोष्टी माहिती पडतात. किती लोकांना व्हॉट्सॲप मेसेज पाठवलेले आहेत. सो हा पूर्ण इन्फॉर्मेशन एका स्लाईडवरती मिळत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी लीड जनरेशनमध्ये गेलात तर लीड जनरेशनमध्ये डायरेक्टली या ठिकाणी पहा ऑप्शन आहे साईट. सो ती व्यक्ती स्वतःची वेबसाईट किंवा लँडिंग पेज तयार करू शकते. या ठिकाणी स्वतः फॉर्म तयार करू शकते. फेसबुकवरती, इन्स्टावरती डायरेक्टली ॲड रन करू शकते. हे सर्व ऑप्शन लीड जनरेशनमध्ये आहेत. त्यानंतर ऑप्शन आहे लीड मॅनेजमेंट. जेवढ्या काही लीड मिळतात त्या लीड प्रॉपर एका ठिकाणी मॅनेज करण्यासाठी या ठिकाणी प्रॉपर CRM मिळालेला आहे. CRM, कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट. त्या कंपनीमध्ये जेवढ्या काही लीड मिळतात किंवा जे काही कस्टमर मिळतात त्यांची आपण पाईपलाईन तयार करू शकतो या ठिकाणी आणि पाईपलाईन प्रमाणे प्रॉपर मॅनेज करू शकतो. मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे सिस्टीम कशी वापरायची याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ मी सांगणार आहे. या ठिकाणी फक्त मी तुम्हाला ओव्हरव्ह्यूज देतोय, त्यामुळे तुम्हाला एक आयडिया मिळावी की कोणकोणते ऑप्शन्स आहेत. त्यानंतर लीड ॲटोमेशन आहे. कोणतंही टास्क तुम्हाला ॲटोमेट करायचं असेल तर ते टास्क या लीड ॲटोमेशनच्या माध्यमातून करता येऊ शकतं. त्यानंतर ऑपरेशन्स आहेत. तुमच्या कंपनीमधील जे इम्प्लॉई असतात त्या इम्प्लॉईचा जे टास्क तुम्ही देत असता त्या प्रॉपर टास्कचं मॅनेजमेंट या ठिकाणी प्रॉपर करता येतं. या ठिकाणी पूर्ण वर्कपेस तयार करता येतो. अनेक टीम मेंबरला कामं डिस्ट्रीब्यूट करू शकता आणि ते कामं करत आहेत का नाही हे ऑब्झर्व करू शकता. या सेवा तुम्ही इतर उद्योजकांना देऊ शकता आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून रिकरिंग इन्कम मंथली, क्वार्टरली, इयरली तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर इथं पहा इनबॉक्स आहे. जे तुम्हाला व्हॉट्सॲपवरती मेसेज येतात, तुम्हाला जे ईमेल येतात किंवा जे SMS येतात किंवा इन्स्टावरती जे DM येतात ते सर्व तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकाच ठिकाणी. मग तुमच्या कंपनीची 5-6 फोन वापरत असाल त्या सर्व तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळते. त्याचबरोबर तुम्ही कन्सल्टिंग करत असाल किंवा तुम्हाला कन्सल्टिंग करणाऱ्या उद्योजकांना ही सिस्टीम द्यायची असेल तर त्यांना ना कॅलेंडर बुकिंगचं फीचर अतिशय महत्त्वाचं असतं. तर या ठिकाणी
कॅलेंडर फीचर आहे, जिथं कुठल्याही व्यक्तीला तुम्ही कॅलेंडर तयार केल्यानंतर त्या स्लॉटला तो बुकिंग करू शकतो. जसं डॉक्टर्स असतात, लॉयर्स असतात, यांना अपॉइंटमेंट घेण्यासाठी फोन करावा लागतो ना, तर इथं आपण सिस्टीम तयार करू शकतो, जिथं फोन न करता ते पेजवरती जाईल किंवा वेबसाईटवरती जाईल आणि त्या टायमिंग स्लॉटला त्याचा टायमिंग बुक करेल. या प्रकारे सिस्टीम पूर्ण बनवता येते. प्रत्येक कंपनीमध्ये जे इन्कम असतात, एक्सपेन्सेस असतात, ते प्रॉपर मॅनेज करणं आवश्यक असतं किंवा पेमेंट आल्यानंतर तुम्हाला इनवॉइस सेंड करावा लागतो. हे सर्व या ठिकाणी आपण ॲटोमेट करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही ट्रेनर लोकांना, कोच लोकांना हेल्प करणार असाल, तर त्यांना सर्वात महत्त्वाचं असतं ऑनलाईन कोर्स लॉन्च करणं, विद्यार्थ्यांना कोर्सचा ॲक्सेस देणं, एक कम्युनिटी बिल्ड करणं, हे सर्व फीचर या ठिकाणी आहेत. आणि याच्या रिलेटेड जी काही सेटिंग्स असते, ती सेटिंगसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. मग याच्यामध्ये टॅग प्रॉपर मॅनेज कसं करायचं, आपलं डोमेन इंटिग्रेशन कसं करायचं, AI ब्रेन हे खूप मोठं फीचर काही दिवसामध्ये येणार आहे, त्याची माहिती या ठिकाणी आहे. ॲपबरोबर आपलं कनेक्ट कसं करायचं, सो या सर्व गोष्टी यामध्ये प्रॉपर दिलेल्या आहेत. सो हा पूर्ण ओव्हरव्ह्यू आहे या ऑल इन वन ॲटोमेशन सिस्टीमचा. तुम्हाला ओव्हरव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये हे प्लॅटफॉर्म कसं वापरायचं याचा डिटेल्समध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे, पण त्यासाठी कमेंटमध्ये जाऊन तुम्ही टाईप करणं आवश्यक आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे तुम्हाला प्रश्न असेल, सर आम्ही जर SaaS बिझनेस सुरू केला तर काय इन्कम मिळू शकतो. सिम्पल एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय जस्ट आयडिया मिळण्यासाठी. पहा, तुम्ही हे प्लॅटफॉर्म जेव्हा स्वतः लॉन्च करता तेव्हा प्राइजिंग ठरवण्याचा अधिकार 100% तुम्हाला असतो. सो तुम्ही अनलिमिटेड सब अकाउंट सेल करू शकता, पण त्या सब अकाउंटबरोबर जर त्याला सर्व्हिससुद्धा सेल करायची असेल तर डेफिनेटली ती सर्व्हिससुद्धा सेल करू शकता. पण या ठिकाणी इन्कममध्ये मी सर्व्हिस घेतलेली नाही आहे, ते तुम्ही ॲड ऑनमध्ये खूप चांगलं अर्निंग करू शकता. सब अकाउंट सेल करायचं असेल एक चांगल्या पद्धतीचं, तर तुम्ही मंथली 5,000 रुपये इझिली घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही 10 क्लायंट जर तुम्हाला पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये मिळाले आणि प्रत्येक क्लायंटनं तुम्हाला 5,000 रुपये दिले, तर इझिली 50,000 रुपयाचा इन्कम तुम्ही पहिल्याच 2 ते 3 महिन्यामध्ये जनरेट करू शकता. आणि लक्षात ठेवा, 50,000 रुपये हे तुम्हाला मंथली मिळत राहतील. जर तुम्ही तिसऱ्या महिन्यापर्यंत म्हणजे पहिला, दुसरा, तिसऱ्या महिन्यामध्ये टोटल 10 क्लायंट केले आणि प्रत्येक क्लायंट तुम्हाला 5,000 देतोय, तर तिसऱ्या महिन्यामध्ये तुमचा इन्कम 50,000 होईल. पण चौथ्या महिन्यामध्ये फायदा काय होईल, हे 50,000 तर तुम्हाला मिळतीलच, चौथ्या महिन्यामध्ये जेवढे नवीन क्लायंट मिळतील ते सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतील. असं जर तुम्ही प्रत्येक महिन्याला जरी 3-3, 4-4 क्लायंट नवीन ॲड करत गेलात, तर इझिली जेव्हा 50 क्लायंट होतील तेव्हा तुम्हाला प्रत्येक क्लायंट 5,000 याप्रमाणे 2,25,000 रुपयाचा मंथली इन्कम तुम्हाला मिळू शकतो. आणि हेच जर जेव्हा तुमचे 100 क्लायंट होतील तेव्हा मंथली 5 लाखाचा इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. हे नंबर फक्त एक्झाम्पल दिलेले आहेत, तुम्ही किती काम करताय त्यावर डिपेंड असणार आहेत. काही असे अनेक मेंबर आहेत ज्यांनी एका महिन्यामध्ये 10-10, 20-20 क्लायंट केलेले आहेत. तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करताय, त्या इंडस्ट्रीचा खोल नॉलेज किती आहे, तुम्ही किती लर्निंग करताय आणि किती ॲक्शन घेताय याच्यावर डिपेंड असेल तुमचे मिळणारे रिझल्ट्स. लक्षात ठेवा, 15,000, 20,000, 30,000 रुपयाची सॅलरीवरती काम करण्यापेक्षा जर आपण SaaS बिझनेस सुरू केलं तर घरी बसून आपण इझिली जरी 3 कस्टमरला आपण हेल्प करू लागलो तर 3 म्हणजे 5-15,000 रुपये मंथली रिकरिंग इन्कम मिळेल. आणि पहिल्यांदा जे तुम्ही वन टाईम सेटअप कॉस्ट घेता ही अगदी 30,000 रुपयेपासून 1-1 लाख रुपयेपर्यंत घेऊ शकता पर कस्टमर. कारण या सेटअप कॉस्टमध्ये त्यांना आपल्याला वेबसाईट बनवून द्यायची असते. वेबसाईट बनवण्यासाठी कुठल्याही कोडिंग करायची गरज नाही आहे आणि वेबसाईट कशी बनवायची ते प्रॉपर तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर प्रॉपर CRM करणं, व्हॉट्सॲप ॲटोमेशन करणं, ईमेल ॲटोमेशन करणं, प्रॉपर पाईपलाईन तयार करणं, या सर्व गोष्टी तुम्ही करून देण्यासाठी अगदी 30,000 रुपयेपासून 1 लाख रुपयेपर्यंत वन टाईम कॉस्ट घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मंथली कॉस्ट त्याकडून घेऊ शकता त्या सॉफ्टवेअरची. मार्केटला कोणतंही CRM सॉफ्टवेअर घ्यायचं म्हटलं तरी पर युजर 3,000 ते 4,000 रुपये कॉस्ट जाते पर युजर. एखाद्या कंपनीमध्ये 5 युजर असतील आणि पर युजर कॉस्ट 3,000 असेल, 5-15 म्हणजे 15,000 रुपये त्या CRMला द्यावे लागतात. आपलं हे ऑल इन वन सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये CRM आहे, फनल बिल्डर आहे, वेबसाईट बिल्डर आहे, ॲटोमेशन आहे, हे सर्व आहे. आणि आपण मंथली कॉस्ट देतोय 5,000 रुपये, ज्याच्यामध्ये तुम्ही 10 युजर किंवा अनलिमिटेड युजरसुद्धा देऊ शकता.
ते ठरवण्याचा अधिकार 100% तुम्हाला आहे, कारण जे प्रॉफिट तुम्हाला मिळतंय ते प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे. मग तुमचा प्रश्न असेल की जर मला स्टार्ट बिझनेस पुढच्या 3 दिवसात सुरू करायचा असेल तर मला काय करावं लागेल? सिंपल, तुम्हाला ब्लॅक लेबल लायसन घ्यावं लागेल. ब्लॅक लेबल लायसन घेऊन पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्ही स्वतःचा SaaS बिझनेस सुरू करू शकता आणि या ठिकाणी कोणत्याही कोडिंगची गरज नाहीये. येस, तुमचं डोमेन विकत घ्यायचं आहे, एक लोगो तयार करायचा आहे, त्याला कनेक्ट करायचा आहे आणि तुमचा SaaS बिझनेस रेडी. एवढं सिंपल या ठिकाणी आहे. तुम्ही पुढच्या 3 दिवसामध्ये स्वतःचा सॉफ्टवेअर ब्रँड लॉन्च करू शकता. तुम्हाला सॉफ्टवेअर प्रोडक्ट म्हणून सेल करायचं आहे. इतर बिझनेस ओनरला सब अकाउंट ऑफर करू शकता आणि त्या बदल्यात एक फिक्स अमाऊंट तुम्ही घेऊ शकता. मंथली रिकरिंग इन्कम तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आजपासून कमवायला सुरुवात करू शकता आणि तेही विदाऊट टेक्निकल नॉलेज. कोणत्याही टेक्निकल नॉलेजची आवश्यकता नाही आहे, कारण ड्रॅग आणि ड्रॉपचा वापर करून ही सिस्टीम तुम्ही डिझाईन करू शकता. पण यासाठी तुम्हाला क्वार्टरली 59,999 रुपीज पे करावे लागतील. म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला 60,000 रुपये तुम्हाला कंपनी पे करावे लागतील. जी काही मंथली कॉस्ट सर्व्हरची लागते, सॉफ्टवेअर डेव्हलपरची लागते, ती तुम्हाला पे करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त 59,999 रुपये क्वार्टरली पे करायचे आहेत. त्या बदल्यात तुम्ही स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करू शकता आणि तेही तुम्हाला कोणतंही सॉफ्टवेअरचं नॉलेज नसताना सुद्धा. आणि हे सर्व आपल्याला घरामधून करता येऊ शकतं. जर तुम्हाला तुमच्यावरती विश्वास असेल, तुम्हाला पुढच्या 3 दिवसामध्ये स्वतःचं सॉफ्टवेअर लॉन्च करायचं असेल, तर मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे. ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ही संधी सर्वांसाठी नाही आहे. ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे फक्त त्यांच्यासाठीची संधी असणार आहे. लक्षात घ्या, जे तुम्ही पेमेंट करत आहात ती त्या पूर्ण सिस्टीम पुढचे 3 महिने वापरण्याचं पेमेंट तुम्ही करत आहात. त्या बदल्यात तुम्हाला 100% ती सिस्टीम मिळेल, ज्याच्यात तुम्ही अनलिमिटेड उद्योजकांना सेल करून तुम्ही अर्निंग करू शकता. यासाठी तुम्हाला लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे. प्रत्येक महिन्यामध्ये फक्त 10 नवीन उद्योजकांना ब्लॅक लेबल घेण्याची संधी आम्ही देणार आहोत. ओके, सो फॉर्म भरल्यानंतर माझ्या टीमकडून तुम्हाला कॉल जाईल आणि त्यानंतर पुढची माहिती दिली जाईल. फक्त फॉर्म भरताना प्रॉपर फॉर्म भरायचा आहे. जर प्रॉपर फॉर्म नाही भरला तर मात्र तुम्हाला कॉल येणार नाही आहे. आणि फॉर्म भरला याचा अर्थ तुम्हाला 100% ब्लॅक लेबल मिळेल असं नाही आहे. तुम्ही जरी पैसे भरायला तयार असाल तरी सुद्धा तुमच्याबरोबर 1 to 1 केलं जाईल. पूर्ण बिझनेस समजून घेतलं जाईल. तुमची काम करण्याची पद्धत समजून घेतली जाईल आणि त्याच्यानंतरच ही संधी तुम्हाला मिळू शकते. सो रेडी असाल तर आत्ता लगेच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ब्लॅक लेबल जॉईन करण्याचा फॉर्म भरू शकता. आणि हो, फक्त तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी ही पूर्ण सिस्टीम वापरायची असेल तर तुम्हाला ब्लॅक लेबल घ्यायची गरज नाही आहे. येस, फक्त तुमच्या व्यवसायासाठी ही सिस्टीम वापरून व्यवसाय डिजिटल करून ग्रो करायचा असेल तर तुम्ही महाफनल हे प्लॅटफॉर्म तुमच्या व्यवसायाला घेऊ शकता. जिथं ऑल इन वन मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे. तुमचा पूर्ण व्यवसायाचं ॲटोमेशन आपण करू शकतो. CRM प्रॉपर इंटिग्रेट करू शकतो. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे अनलिमिटेड लँडिंग पेज तयार करू शकता. अनलिमिटेड कॅलेंडर बुकिंग सिस्टीम तयार करू शकता. व्हॉट्सॲप सेंडरच्या माध्यमातून अनेक लोकांना व्हॉट्सॲपचे मेसेज पाठवू शकता. SMS पोर्टलचा वापर करू शकता. वर्कफ्लो ऑटोमेशनच्या माध्यमातून तुमच्या कंपनीमधील बिझनेसमधील अनेक कामं टास्क जे असतात ना ते तुम्हाला ॲटोमेट करता येतील, ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाचेल. जर तुम्हाला तुमचा ऑनलाईन कोर्स लॉन्च करायचा असेल, विद्यार्थ्यांना कोर्सचा ॲक्सेस द्यायचा असेल, ते प्रॉपर मॅनेज करता येईल. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून डिस्कशन करता येऊ शकेल. व्हॉट्सॲप API ईमेल मार्केटिंग करता येऊ शकेल, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट्स मिळेल. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट घ्यायचं असेल तर पेमेंट ॲटोमेट करता येईल. म्हणजे जर पेमेंट आलं की त्या व्यक्तीला थँक्यूचा ईमेल गेला पाहिजे, व्हॉट्सॲप मेसेज गेला पाहिजे, त्याला एक इनव्हॉइस गेलं पाहिजे. हे तुम्हाला प्रॉपर सेटअप करता येईल. त्याचबरोबर तुमच्या कंपनीमध्ये ज्या लीड्स येतात, जे कस्टमर आहेत, त्यांना प्रॉपर मॅनेज करण्यासाठी CRMचा वापर करता येईल. लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम डिझाईन करता येईल. जे तुमचे मेंबर आहेत ते प्रायव्हेटली डिस्कशन करण्यासाठी प्रायव्हेट कम्युनिटीसुद्धा तयार करता येईल. त्याचबरोबर अनलिमिटेड फनल, अनलिमिटेड वेबसाईट तुम्ही डिझाईन करू शकता तुमच्या व्यवसायासाठी. आणि ॲड लॉन्चरचा वापर करून फेसबुक प्लॅटफॉर्मवरती
तुम्ही फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये ॲडसुद्धा रन करू शकता. असे अनेक फीचर्स आहेत महाफनल प्लॅटफॉर्मवरती, ते तुम्हाला वापरायला मिळतील. फक्त जर तुमच्या व्यवसायासाठी याचा वापर करायचा असेल तर हे प्लॅटफॉर्म तुम्ही घेऊ शकता. हे प्लॅटफॉर्म घेऊन तुम्ही इतर बिझनेस नाही करू शकत, पण तुमचा व्यवसाय तुम्ही डिजिटल करून ग्रो करू शकता आणि नेक्स्ट लेवलला जाऊ शकता. आता याच्यामध्ये 2 प्रकारचे प्राइजिंग प्लॅन असतात. 2,999 पर मंथपासून प्राइजिंग प्लॅन आहेत आणि एक वन टाईम कॉस्ट पण असते. वन टाईम कॉस्ट जर तुम्हाला हे सर्व सेटअप करून हवं असेल तर वन टाईम कॉस्ट तुम्हाला पे करावी लागते. पण जर तुम्ही स्वतः सर्व शिकून हे करणार असाल, सर्व शिकता येईल तुम्हाला आणि शिकल्यानंतर तुम्ही स्वतःचं प्लॅटफॉर्म, मग तुमची वेबसाईट तयार करणं, लँडिंग पेज तयार करणं, हे स्वतः तुम्ही तयार करू शकता. यासाठी एक्स्ट्रा कॉस्ट येणार नाही आहे. पण तुमचं प्रॉपर फनल तयार करून हवं असेल, वेबसाईट बनवून हवे असेल, लँडिंग पेज तयार करून हवं असेल, पूर्ण ॲटोमेशन करून हवं असेल तर मिनिमम 30,000, तर 1,00,000पेक्षा जास्त कॉस्ट येते, वन टाईम कॉस्ट असते. त्यानंतर मग मंथली 2,999चा प्लॅन तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी सुद्धा मी वेबसाईट दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा वेबसाईट दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला 2 फॉर्म दिलेले आहेत. एक फॉर्म आहे जर ब्लॅक लेबल घ्यायचं असेल तर, आणि दुसरा फॉर्म आहे तुमचा व्यवसाय महाफनल प्लॅटफॉर्मचा वापर करून व्यवसाय ग्रो करायचा असेल तर. ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तोच फॉर्म तुम्ही भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर माझी टीम तुम्हाला कॉल करेल आणि तुमची नीड समजून घेऊन तुम्ही हे घ्यावं किंवा नाही हे तुम्हाला रिकमेंडेड करेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टार्ट युअर सास बिझनेस इन जस्ट 3 days याची डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. यानंतर असेच वेगवेगळे अगदी सविस्तर स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणारे व्हिडिओ मी तयार करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओमध्ये सर्वात चांगलं तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये टाईप करा. आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ प्रत्येक मराठी व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी मला सपोर्ट करायचा आहे. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सर्व शेअर करा, फेसबुकमध्ये शेअर करा, ज्याच्यामुळे जास्त जर रीच मिळाली तर असे अनेक व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेपचे बनवेन, ज्याचा फायदा आपल्या मराठी कम्युनिटीला होईल. हा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा कमेंटमध्ये टाईप करा. सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.